नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. 12th स्टँडर्ड बोर्ड एक्झाममध्ये येणारे प्रश्न आपण पाहतोय आणि आजचा आपला हा 6वा व्हिडिओ आहे केमिस्ट्रीमधला, ज्याच्यामध्ये आपण केमिकल कायनेटिक्स या चॅप्टरमधले कोणते क्वेश्चन्स बोर्ड एक्झामला येऊ शकतात आणि कोणते टॉपिक्स तुम्ही आरामात स्किप करू शकता हे आपण पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. इंट्रोडक्शन पार्टमधलं तुम्ही काही नाही केलं तरी पण चालेल, कारण याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण पुढे पुन्हा एकदा पाहणार आहोतच. सो रेट ऑफ रिॲक्शन. सो बेसिकली रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय आणि त्यासोबतच ॲव्हरेज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ह्या तिन्ही तुम्हाला डेफिनेशन्स करायच्या आहेत. एक्झाममध्ये याच्या आधी 1-2दा विचारल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. डेफिनेशन करताना कसं करायचं आहे तर तुम्हाला एक तर पहिली गोष्ट डिफाईन करायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला याचं आता हे किती मार्कांना येते त्याच्यावरती डिपेंड आहे. जर 2 मार्कांसाठी आलं तर फक्त डेफिनेशन लिहायचे. 2 मार्कांसाठी दोन्ही पण आले म्हणजे ॲव्हरेज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन आणि इन्स्टंटेनियस रेट दोन्ही मिळून जर 2 मार्कांसाठी आलं तर फक्त डेफिनेशन इनफ आहे. पण फक्त ॲव्हरेज रेट 2 मार्कांसाठी आलं तर तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे आणि 2 मार्कांसाठी आहे म्हणजे अजून पण काहीतरी लिहिलं पाहिजे. तर यासाठी तुम्हाला रिॲक्शन लिहायची आहे आणि मग नेमकं आपण ॲव्हरेज रेट कसं फाइंड आउट करतो हे तुम्हाला सॉल्व करून दाखवायचं आहे. ठीक आहे. सो डिपेंड्स की किती मार्क्सला विचारलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला तुमचा आन्सर मॉडिफाय करावा लागेल. इन शॉर्ट याच्यामधलं काय लक्षात ठेवायचं आहे तर हे पूर्ण लक्षात ठेवायचं आहे, कारण किती मार्कांना प्रश्न येतो आहे त्याच्यानुसार तुम्ही हे ठरवणार आहात. ग्राफ नाही केलं तरी पण चालेल, पण या दोन्ही रिॲक्शन्सच्या तुम्हाला दोन्ही डेफिनेशन्स आणि त्यांचे एक्झाम्पल्स किंवा रिॲक्शन ज्याला आपण म्हणतो हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात. याचं फक्त इथपर्यंत केलं तरी पण चालेल. इन्स्टंटेनियसचं हे त्यांनी अजून एक एक्स्ट्रा एक्झाम्पल दिलं आहे. नेक्स्ट आहे, तुम्ही जर पाहिले असतील PYQs तर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न बरेचसे पाहायला मिळाले असतील. जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आधी सॉल्व्ड एक्झाम्पल्स करा. एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स नाही केले तरी पण चालतील, वेळ असेल तर ऑफकोर्स करा, पण सगळ्यात आधी सॉल्व्ड एक्झाम्पल्स तुम्हाला करायचे आहेत. कारण मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स 90% ऑफ द क्वेश्चन्स जे न्यूमॅरिकल्समध्ये विचारले जातात 90 काय 90च्या वरती पण ते सगळे सॉल्व्ड एक्झाम्पलमधलेच असतात. फक्त न्यूमॅरिकल व्हॅल्यू बदलली जाते. ठीक आहे. सो प्लीज सॉल्व्ड एक्झाम्पल्समधले न्यूमॅरिकल्स सगळे करायचे आहेत. नेक्स्ट आहे रेट ऑफ रिॲक्शन अँड रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन. याच्यामध्ये तुम्हाला रेट लॉ करायचा आहे, कारण रेट लॉ डिरेक्टली डिराईव्ह करायला विचारला जातो. सो बेसिकली हे तुम्हाला करायचं आहे. याच्यामध्ये एक्स काय आहे, वाय काय आहे, झेड काय आहे ते सगळे इथे दिलं आहे आणि ते तुम्हाला लिहायचं असतं. ठीक आहे. तुम्ही हवं तर एक एक्झाम्पल पण देऊ शकता, हे वालं कुठलंही एखादं एक्झाम्पल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला असा एखादा प्रश्न एका मार्काला पण येऊ शकतो. रिॲक्शन दिली जाईल आणि रेट लॉ लिहा. सो तुम्हाला जर हे डेरिवेशन आलं तर तुम्हाला आरामात रिॲक्शनवरचे प्रश्न पण सॉल्व्ह करता येणार. सो हे डेरिवेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, याच्यावरती तुम्हाला बरेचसे सॉल्व्ड एक्झाम्पल्स पाहायला मिळतात. जर तुम्हाला सॉल्व्ह करता येत असेल तर बेस्ट, नसेल तर एक ट्राय करा, कारण असे प्रश्न एक्झामला येऊ शकतात. आता याने चार्टच्या फॉर्ममध्ये दिलं आहे, 3 दिलेला आहे तुम्हाला एक्झाममध्ये. अशाच पद्धतीने चार्टच्या फॉर्ममध्ये लाईक आपण म्हणतो की ॲक्टिव्हिटी बेस्ड पेपर आहे. सो अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे पण सॉल्व्ड एक्झाम्पल करा, कारण खूप इझी आहे. बघा 2 मार्काला एवढं इझी एक्झाम्पल येते, आरामात सॉल्व्ह करायचं आहे. एक आपला नेहमीचा फॉर्म्युला आहे रेटचा, तोच वापरायचा आहे आणि सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. ऑर्डर ऑफ रिॲक्शन आणि आपलं जे कुठे गेलं रे सो बेसिकली मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर यांच्यामधला डिफरन्स लिहायला येतो. सो तुम्हाला बऱ्याचशा बुक्समध्ये पाहायला मिळेल, रेफरन्स बुक्समध्ये मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डरमधला डिफरन्स. सो प्लीज ते करायचं आहे, कारण ते एक्झामला येतं. नेक्स्ट आहे डिरेक्टली ऑर्डर म्हणजे काय. आता त्या डिफरन्समध्ये काय काय आलं पाहिजे. पहिल्यांदा ऑर्डर म्हणजे काय, मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय. नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्ही त्याच्याबद्दल अजून दोन हे लिहा, पॉईंट्स लिहा, तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. आणि लास्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याला एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करायचं, म्हणजे 4 पॉईंट्स एकूण झाले पाहिजेत. पहिल्या डेफिनेशनमध्ये 2 पॉईंट्स तुम्हाला डायजेस्टमधून वगैरे मिळतील आणि लास्ट ह्याच्यामध्ये काय म्हटलं आपण त्याला एक्झाम्पल्स आलं पाहिजे. सो तुम्ही जेव्हा ते करणार आहात डिफरन्स बिटवीन, तेव्हा तुमचं हे पूर्ण त्याच्यामध्ये क्लिअर होईल. सो एक्स्ट्रा परत करायची गरज नाही आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की पॉईंट्स अबाउट ऑर्डर ऑफ रिॲक्शन. हे पण तुमचं डिफरन्स बिटवीनमध्येच होईल. सो परत करायची गरज नाही आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला ऑर्डर ओळखता आली पाहिजे. असा एक जनरल क्वेश्चन एका मार्काला येऊ शकतो. सो त्याच्यामुळे हा एक क्वेश्चन करायचा आहे. नेक्स्ट आहे, या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगितले रेट कॉन्स्टंट काढा आणि ऑर्डर पण काढा. सो हा क्वेश्चन 2 मार्क्ससाठी येऊ शकतो. रेट कॉन्स्टंटला 1 आणि ऑर्डरला 1 मार्क. आफ्टर दॅट नेक्स्ट अगेन सेम सॉल्व्ड एक्झाम्पल. प्रॅक्टिस झाली असेल तर नाही केलं तरी पण चालेल, पण ट्राय करा, कारण हा जो चॅप्टर आहे खूप इझी आहे. तुम्हाला जर एकदा ट्रिक समजली की हे सॉल्व्ड एक्झाम्पल किंवा हे न्यूमॅरिकल कसे सॉल्व्ह करायचे, तर याच्यामध्ये नवीन कुठलाच पॅटर्न नाही आहे. जे काय पॅटर्न आहे तेवढेच पॅटर्न्स आहे. ठीक आहे. सो नवीन कुठली डिझाईन नाही आहे. जे काही पॅटर्न आहे किंवा जे काही तुम्हाला क्वेश्चन्स येतात ते याच पॅटर्न्स येतात. ठीक आहे.
नेक्स्ट आहे आपण याच्याबद्दल बोललेलो आहोत, मोलिक्युलॅरिटी आणि ऑर्डरमधला डिफरन्स करायचा आहे तुम्हाला. नेक्स्ट तुम्हाला इथे रिॲक्शन इंटरमिडिएट नावाचे टॉपिक पाहायला मिळतो आहे. हे तुम्हाला विथ रिॲक्शन करावं लागेल, कारण अर्थात तुम्हाला डिरेक्टली रिॲक्शन इंटरमिडिएट फाइंड आउट करा असं दिलं जातं एखादी कुठलीही रिॲक्शन देऊन, किंवा रिॲक्शन इंटरमिडिएटवरती शॉर्ट नोट लिहायला दिली जाते. ठीक आहे, सो हे तुम्ही पूर्ण करणार आहात. रिॲक्शन इंटरमिडिएट म्हणजे काय, इथे तुम्हाला ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटीमधला डिफरन्स पाहायला मिळते, बट एक्झाम्पल नाही आहे. सो तुम्हाला मी जे मग हे सांगितलं एक एक्झाम्पल मात्र तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. बाकी जे मधले 2 पॉईंट्स आहेत सेकंड आणि थर्ड ते तुम्ही घेऊ शकता, पण अजून एक एक्झाम्पल मात्र ॲड करा. अगेन सॉल्ड एक्झाम्पल करायचं आहे. नेक्स्ट आहे इंटिग्रेटेड रेट लॉ. आता हा लॉ तुम्हाला डेरिवेशनमध्ये विचारला जातो ऑलमोस्ट 4 मार्कांसाठी. सो हे पूर्ण पान 4 मार्कांचं आहे, त्याच्यामुळे हे पूर्ण करायचं आहे. नेक्स्ट आहे याचा फक्त फॉर्म्युला डन. हाफ लाईफ आणि रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन यांच्यामध्ये रिलेशन काय आहे हे पण अगेन एक्झाममध्ये विचारलं जातं. हे सगळं PYQजमध्ये आहे. चॅप्टर इझी असल्यामुळे कसाही प्रश्न बनतो आहे, सो नीट सगळे प्रश्न करायचे आहेत. इफ यू वॉन्ट तुम्ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशनवाला भाग स्किप करू शकता. नेक्स्ट आहे इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर गॅस फेज रिॲक्शन. सो हे पण एक्झाममध्ये विचारले गेले 2दा, त्याच्यामुळे हे पूर्ण डेरिवेशन करायचं आहे. बाकी सेम जे तुम्ही डेरिवेशन करणार आहात त्याच्यामध्ये जो काही फॉर्म्युला आहे तोच अप्लाय करून खाली सॉल्ड एक्झाम्पल्स पण दिलेत. म्हणजे तुम्ही एकदा का डेरिवेशन केलं की तुमचे सॉल्ड एक्झाम्पलसाठीचे फॉर्म्युले पण होत आहेत. सो त्याच्यामुळे डेरिवेशन करणं खूप गरजेचं आहे. डेरिवेशनमध्ये पण तुम्हाला मार्क्स मिळतील आणि एक्झाम्पल्स किंवा न्यूमॅरिकल्समध्ये पण तुम्हाला मार्क्स मिळतील. ठीक आहे. नेक्स्ट आहे 0 ऑर्डर रिॲक्शन. तर यासाठी तुम्हाला इंटिग्रेटेड लॉचा जो काही फॉर्म्युला आहे तो आणि युनिट्स ऑफकोर्स तुम्हाला माहिती असतील, नसतील तर लक्षात ठेवा. सो युनिट्स लक्षात ठेवायचे आहेत आणि इंटिग्रेटेड लॉचा फॉर्म्युला हे तुम्हाला न्यूमॅरिकल्समध्ये उपयोगी पडेल. ठीक आहे, डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्युडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. डिरेक्टली डिफाईन करायला येतं विथ एक्झाम्पल. सो विथ एक्झाम्पल विथ रिॲक्शन सगळं पूर्ण जसं आहे तसं लिहायचं आहे. नेक्स्ट आहे कोलिजन थिअरी. आता याच्यामध्ये जास्त काही एक्झाममध्ये नाही विचारलं जात, त्याच्यामुळे तुम्ही असं ॲज्युम करू शकता की हा टॉपिक स्किप केला तरी पण चालेल, पण तरीही यातलं तुम्हाला जे अर्हिनीस इक्वेशन आहे तर हे करायचं आहे, कारण कधी कधी MCQजमधून करेक्ट इक्वेशन ओळखा यासाठी वगैरे प्रश्न विचारला जातो. ॲक्टिवेशन एनर्जीचा हा फॉर्म्युला करायचा आहे, न्यूमॅरिकल्समध्ये विचारला जातो. डेरिवेशन करायची गरज नाही आहे, तो करा किंवा हा फॉर्म्युला करा, सेमच आहे. सो प्रॅक्टिस करायची असेल तर सॉल्ड एक्झाम्पल्स बेस्ट आहेत. सेम याच पॅटर्नचे न्यूमॅरिकल्स विचारले जातात. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन रेट ऑफ रिॲक्शन. हा टॉपिक फक्त एकदा वाचून घ्या, तितका येईलच असं नाही, बट आलाच तर यासाठी एकदा वाचून घ्या. बाकी सॉल्ड एक्झाम्पल्स हा खालचा टॉपिक तुम्ही स्किप केला तरी पण चालेल. MCQज तुम्ही सगळे करणार आहात ॲज युज्युअल, कारण यातलेच MCQ एक्झाममध्ये येतात आणि बाकी सगळे टॉपिक्स आपण कवर केलेले आहेत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ थोडाफार बेनिफिशियल ठरेल आणि जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आधी सॉल्ट एक्झाम्पल सॉल्व करा आणि मग तुमच्याकडे वेळ असेल तरच तुम्हाला एक्सरसाइजमधल्या एक्झाम्पल्सकडे यायचं आहे. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स.